नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहोरकर. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी दीपक बोराडे यांनी एक मोठं जन आंदोलन उभा केलं आहे. मात्र दीपक बोराडे यांना मुंबईमध्ये आंदोलन करण्यापूर्वीच जालन्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दीपक बोराडे यांना ताब्यात घेतल्यानंतर आता धनगर समाज बीड जिल्ह्यात चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. गेवराईमध्ये बायपास रस्त्यावर धनगर समाज बांधवांनी टायर जाळून राष्ट्रीय महामार्ग रोखला, तर आष्टीमध्ये देखील धनगर समाज बांधवांनी अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. शासनाने जर धनगर समाजाची मुस्कटबाजी केली आणि आंदोलन करणारे दीपक बोराडे यांच्यावर जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर धनगर समाज मुंबईमध्ये शिरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील धनगर समाज बांधवांनी दिला आहे. धनगर समाज हा इतका दूध खुळा नाही. कोण काय षडयंत्र करतंय त्याचा सगळी धनगर समाजाला जाण आहे. आणि सरकारने हा प्रश्न 75 वर्षाचा आहे. धनगर हा भारत देशात नाही आहे, तो फक्त धनगर आहे. त्याची अंमलबजावणी करून एसटीचं आरक्षणाचे प्रमाणपत्र धनगर समाजाला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि तात्काळ दीपक भाऊला सोडावा हे याच्यासाठी आम्ही आता निषेध व्यक्त करीत आहोत. दीपक भाऊ बोराडे यांनी आज आम्हाला मुंबईला जाण्यासाठी ही केलं होतं, तर डिपार्टमेंटने काय केलं, सगळ्यांना नोटिसा देऊन घरची घरीच बसविलं आणि दीपक भाऊ बोराडे यांना डायरेक्ट अटक करून टाकलंय. आता आम्ही काय अतिरेकी बितिरेकी आहेत का? अटक करायला नाही होय केलं तरी आम्ही कॅन्सल केलं असतं ना. पण त्यांनी आमच्या हक्काची मागणी आहे. आम्ही गेले 75 वर्ष झालंय आम्ही हे करतोय आणि आम्ही 80% धनगर समाज आत्ता भाजपबरोबरी. आणि जर आम्हाला ही वेळ येत असेल तर आमच्यामुळं सरकार आलंय, मग आमचं राहण्यात तरी भाजपमध्ये मजा काय आमची. पुढील असं आम्हाला आंदोलनाला दिलंच पाहिजे जागा, आम्हाला जागा दिली पाहिजे. आमच्या लोकांना तकलीफ नाही झाली पाहिजे, आमच्या लोकांना आरक्षण भेटलंच पाहिजे. आम्ही तोपर्यंत लढा सोडणार नाही.